विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 4 अर्थात चौथे प्रकरण अर्थनियोजन या पाठावरील काही पाठ्यमुद्दे आणि त्यावर आधारित असणारी उदाहरणे आपण यापुढे पाहणार आहोत। प्रामुख्यानं अर्थनियोजन या शब्दाचा अर्थच आपण लक्षात घेतला तर अर्थ या शब्दाचा मूळ अर्थ असा होईल, अर्थ म्हणजे पैसा किंवा संपत्ती। तर अर्थ याचा अर्थ पैसा आणि नियोजन याचा अर्थ पैशाचे वेगवेगळ्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुका ज्या करतो त्या गुंतवणुका संदर्भातलं जे नियोजन असतं त्याला आपण नियोजन असं म्हणू आणि पैशाचं नियोजन म्हणून आपण त्याला अर्थनियोजन असं म्हणतोय। एक लक्षात घ्या, पैसा हे आपल्याकरता एक माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण बाह्य जगतातील काही बाबी त्याच्या मूल्याच्या आधारावर खरेदी करू शकतो आणि त्या खरेदीच्या गरजा आपल्या पूर्ततेसाठी आवश्यक असतात। म्हणून काही बाबी आपल्यासाठी ज्या आपल्याकडे उत्पादित होत नाही किंवा आपल्याला ज्या बाबी आपण स्वतः तयार करू शकत नाही अशा दुसऱ्याकडून घ्याव्या लागतात आणि त्या घ्याव्या लागलेल्या बाबीसाठी आपल्याला काही मूल्य द्यावं लागतं, त्यालाच आपण पैसे किंवा अर्थ किंवा रुपये या स्वरूपातील जे काही मूल्य देतो त्याला आपण जे मूल्य देतो ते मूल्य देण्याकरता आपल्याकडे असणारी आवक म्हणजे आपल्याकडे असणारा एकूण उत्पन्नाचा सोर्स आणि आपल्या गरजा यांचा ताळमेळ व्यवस्थितरित्या बसावा याकरता आपण आपल्याकडे असलेल्या पैशाचं योग्य प्रकारचं जे नियोजन करतो त्यालाच आपण अर्थनियोजन असं म्हणतो। आणि हे अर्थनियोजन कशा कशा प्रकारे करावं लागेल किंवा हे अर्थनियोजन कशासाठी आवश्यक आहे या सर्व बाबींचा आपल्याला या पाठ्यगटामध्ये उल्लेख करायचा आहे किंवा या पाठ्यगटामध्ये माहिती घ्यायची आहे। विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या, आपल्याकडे असणारं उत्पन्नाची साधनं आणि आपल्याकडे होणारा एकूण खर्च याचा ताळमेळ जर आपण व्यवस्थितरित्या घातला तर आपल्याला काही रक्कम आपल्या उर्वरित लाभासाठी शिल्लक ठेवता येते किंवा आपण ज्या वस्तू किंवा ज्या सेवा दुसऱ्याकडून खरेदी करतो त्या खरेदी करत असताना त्या वस्तू किंवा सेवावरती आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारचे जे कर द्यावे लागतात त्या करांच्या संदर्भातलं व्यवस्थित असणारं जे काही माहिती आहे, जे काही ज्ञान आहे ते आपल्याला थोड्याफार प्रमाणात मिळावं या अनुषंगाने या घटकाचा आपल्या पाठ्यांशामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे। प्रामुख्यानं अर्थनियोजन म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पैशाचं योग्य प्रकारे केलेलं नियोजन। आपण समाजामध्ये राहत असताना अनेक बाबींच्या वरती आपल्याला पैसे देऊन त्या बाबी गरजेनिमित्त खरेदी कराव्या लागतात, विकत घ्याव्या लागतात आणि या विकत घेतलेल्या बाबींच्या बद्दल आपल्याला त्या वस्तू विकत घेत असताना किंवा त्या सेवा खरेदी करत असताना आपल्याला त्यावरती काही विशिष्ट प्रकारचे कर द्यावे लागतात। भारत हे एक राष्ट्र आहे, संघराज्य आहे, याच्यामध्ये विविध प्रकारच्या राज्यामध्ये विविध प्रकारचे वेगवेगळे कर यापूर्वी आकारले जात असतात। प्रामुख्यानं हे सगळे कर आकारले जात असताना राज्यांच्या करांचे दर सुद्धा वेगळे होते। सर्वसाधारणपणे कोणत्याही कराचा दर हा टक्केवारीमध्ये असतो। उदाहरणार्थ 100 रुपया पाठीमागे 1 रुपया जर आपण घेत असू कर म्हणून तर त्याला 1% दर असं म्हणतो। 100 रुपया पाठीमागे आपण 5 रुपये जर कर घेत असू तर आपल्याला त्याचा दर कराचा 5% आहे असं म्हणलं जातं। त्यामुळं प्रत्येक राज्यामध्ये असणारी विविधता, करांची विविधता ही वेगवेगळी असल्यामुळं आपल्याला वेगळ्या राज्यामध्ये करांचे दर सुद्धा वेगवेगळे होते किंवा असं आधी आपण पाहत आहोत पेट्रोल डिझेलवरचे जे काही सर्वसामान्य वस्तू आपण खरेदी करतो सर्वसामान्य कराचे दर वेगळ्या राज्यात आधी वेगवेगळे आहेत। त्यामुळे आपण पाहत असाल टीव्हीच्या बातम्यामधून किंवा अन्य माध्यमामधून की पेट्रोल डिझेलचे दर आपल्या राज्यात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सीमावर्ती राज्य असतील किंवा अन्य राज्य असतील यांच्यामधले दर कदाचित तुलनेने थोडेफार भिन्न असतात किंवा वेगवेगळ्या वस्तू आपण पाहतो आहोत त्या वस्तूंचे सुद्धा दर आज वेगवेगळे पाहायला आपल्याला दिसतात किंवा आपण मोबाईल डाटा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचा घेतो त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या दराची आकारणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। याचं कारण कसं आहे की अद्यापही सगळीकडे दरांचं नियोजन एकसारखं जरी असलं तरी काही ना काही अंशानं थोडाफार बदल आहे, परंतु आपण प्रामुख्यानं GST या संदर्भात आता विचार करणार आहोत। GST या 3 इंग्रजी शब्दांच्या पासून एक मूळ शब्द किंवा एक व्यावहारिक शब्द तयार केलेला आहे। तो कोणता आहे तर GST हे थोडक्यात घेतलेलं त्याचं काय लहान रूप आहे आणि त्याचं मूळ रूप काय आहे GST तर G याचा अर्थ गुड्स, S याचा अर्थ सर्व्हिस आणि T याचा अर्थ टॅक्स। हे 3 इंग्रजी शब्द आहेत
त्या 3 इंग्रजी शब्दांचा थोडक्यात काय घेतला आपण, शॉर्ट फॉर्म घेतलाय, तो आहे जीएसटी. अर्थात आपण याचा मराठी अर्थ लक्षात घेतला तर गुड्स याचा अर्थ माल किंवा वस्तू किंवा सेवा, वस्तू गुड्स याचा अर्थ माल किंवा वस्तू, सर्व्हिस याचा अर्थ सेवा आणि टॅक्स याचा अर्थ कर. म्हणजे आपण जीएसटीला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असेही म्हणू शकतो. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो वस्तू आणि सेवा कर. म्हणजे गुड्स म्हणजे वस्तू आणि सर्व्हिस म्हणजे सेवा, या दोन्ही करता असणारा जो कर आहे तो जीएसटी म्हणून विचार घेतला. प्रामुख्याने लक्षात घ्या, जीएसटी हा संपूर्ण भारतभर एकाच दराने म्हणजे ठराविक वस्तूंचे जे गट आहेत त्या वस्तूंच्या गटावरती संपूर्ण भारतभर एकाच दरानं आकारला जातो. आणि हे सर्वसाधारणपणे ज्या याच्या पूर्वी मगाशी किंवा सांगितलं तसं वेगवेगळ्या राज्यात वेगळे दर होते किंवा भारतभर वेगवेगळे दर होते, परंतु भारतात जीएसटीची अवलंब कधी केला तर संपूर्ण भारतभर 1 जुलै 2017 पासून सगळ्या राज्यांना जीएसटी हा बंधनकारक करण्यात आला. म्हणजे संपूर्ण भारतभर जीएसटी 1 जुलै 2017 पासून लागू झाला. आज आपण पाहतो आहोत, आजची तारीख विचारात घेता साधारणपणे 3 वर्ष ओलांडून गेले. आज 2020 आहे, 29 सप्टेंबर 2020. म्हणजे आजच्या तारखेचा विचार केला तर साधारणपणे 3 वर्ष ओलांडून झालेले जीएसटी लागू झाल्यापासूनची. या जीएसटीच्या अगोदर आपण जो अर्थ पाहिला ती संपूर्ण देशात आता जीएसटी एकच कर प्रणाली अस्तित्वात आहे. याच्यापूर्वी विविध राज्यात वेगवेगळे कर होते, त्याच्यामध्ये कोणकोणते कर होते, काय होते हे आपण पाठ्यपुस्तकाच्या साहाय्याने आपलं जे 4थं प्रकरण आहे अर्थनियोजन याच्यामध्ये पाहू शकता. तुम्हाला आणखी खास निवेदन असं आहे की या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत. या अभ्यास करत असताना मुख्य बाब कोणती असेल तर आपल्याकडं संपूर्ण घटक संपेपर्यंत पाठ्यपुस्तक हे जवळ असलंच पाहिजे. कारण या पाठ्यपुस्तकाच्या साहाय्याने आपण बऱ्याचशा बाबी पुढं पूर्ण करत जाणार आहोत. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, जर आपल्याकडे पाठ्यपुस्तक उपलब्ध नसेल तर ते उपलब्ध करून घ्या. पाठ्यपुस्तकाच्या साहाय्याने आपण यातील विशिष्ट बाबी पुढे पूर्ण करणार आहोत. लक्षात घ्या, ज्या वेगवेगळ्या करांची रचना पूर्वी 2017च्या पूर्वी ऑगस्ट 1 जुलै 2017च्या पूर्वी या वेगवेगळ्या करांची रचना वेगवेगळ्या राज्यात होती, त्या संदर्भातली माहिती आपण या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या करांच्या संदर्भाने घेऊया. उत्पादन शुल्क अर्थात एक्साइज ड्युटी होती, सेवा कर होते, सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्युटी होती, त्याचबरोबर केंद्रीय अधिभार आणि उपकर असे होते. मूल्यवर्धित कर व्हीएटी हा शब्दही तुम्ही याच्या अगोदर कधीतरी ऐकला असेल. व्हीएटी याचा अर्थ व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे मूल्य वर्धित कर. हाही प्रकार काही राज्यामध्ये यापूर्वी अगोदर अस्तित्वात होता. ऐशाराम कर, करमणूक कर आणि वेगवेगळ्या ठिकाणची जकात. ऐशाराम किंवा करमणूक ह्या चैनीच्या वस्तूंच्या स्वरूपातील कर असायला हवे किंवा होते. त्याचबरोबर जकात म्हणजे आपण ज्यावेळेला एखाद्या शहरातून आपल्या वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन करतो, वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जात असताना शहरामध्ये त्या शहराला जो नाका असतो त्या नाक्यामध्ये आपल्याला कर भरावा लागत असतो आणि तो सुद्धा कराचा दर वेगवेगळा होता. त्याचबरोबर केंद्रीय विक्री कर, त्याला CST असं म्हणलं होतं, सेंट्रल सर्व्हिस टॅक्स. त्याच्यानंतर अधिकचे सीमा शुल्क. तर सीमा शुल्क हा शब्द काही माहिती आहे तुम्हाला. आपण मगाशी शहराचा कसा विचार केला, एका शहरातून दुसऱ्या शहरात वस्तू किंवा माल सेवा जात असेल तर त्याला जकात भरायला लागत होती. तसं विशेष सीमा शुल्क आणि अधिकचे सीमा शुल्क म्हणजे राज्यांच्या सीमा किंवा देशांच्या सीमा ज्यावेळेला आपण पार करतो त्यावेळेला जे सीमा म्हणजे हद्द, त्या हद्दीच्या बाहेर गेल्यानंतर त्यात द्यावा लागणारा कर होता त्यांना सीमा शुल्क असं आपण म्हणत असतो किंवा म्हणत होतो. तर आता आपण सर्वसाधारणपणे जीएसटी या घटकाचा विचार करत असताना या जीएसटीमध्ये काय अंतर्भूत आहे तर गुड्स म्हणजे वस्तू आणि सर्व्हिस म्हणजे सेवा. वस्तू आणि सेवा कर हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतभर 1 जुलै 2017 पासून लागू झालेला आहे. याच्याकरता आपल्याला जे काही पाठ्यमुद्दे आपण लक्षात घेणार आहोत, म्हणजे पहिला पाठ्यमुद्दा कोणता असेल तर आपल्याला हे जे जीएसटीचे प्रकरणातले जे काही मुख्य मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात कसे लक्षात घ्यायचे आहेत. संपूर्ण भारतभर ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळं संपूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये सेवा देणाऱ्या किंवा वेगवेगळ्या वस्तू उत्पादन करणाऱ्या अनेक प्रकारच्या कंपन्या असतील, अनेक प्रकारचे उद्योगधंदे असतील, अनेक प्रकारचे व्यावसायिक असतील. या सगळ्यांच्यामधून या सगळ्यांच्याकडून जी वेगवेगळी उत्पादनं, वस्तू, सेवा तयार होतात, दिल्या जातात त्यांच्यामध्ये एक वाक्यता येणं गरजेचं आहे.
आणि मग ही एक वाक्यता येण्याकरता एखादं कर बीज कसं असतं किंवा एखादा पुरवठा दिलेला टॅक्स कसा घ्यावा लागेल याच्याकरता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जी काही नमुना उदाहरणं दिलेली आहेत, जी काही कर बीजे दिले आहेत त्यांचा आपण विशेष आधार घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर ज्या काही कॅल्क्युलेशन्स असतील त्या कॅल्क्युलेशन्स कशा पद्धतीनं पुस्तकात कमी स्वरूपात मांडले पण कशा एक्सप्लेन करता येतील याचाही आपण इथं साधारणतः विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, पान नंबर 82 वरती आपल्याला पहिलं कर बीजक दिलेलं आहे. इथं एक संवाद आपल्याला दिसतोय. पहिल्या पानावरती आत्मनिर्णय प्रकरणाच्या शिक्षक आणि विद्यार्थी यांची नावं घेऊन काही संवाद केलेला आहे आणि त्याच्यानंतर पान नंबर 82 वरती पहिलं कर बीजक दिलेलं आहे. त्या कर बीजकाला टॅक्स इनव्हॉइस असं म्हटलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्याला टॅक्स इनव्हॉइस असं म्हणता येईल. कर बीजक, या कर बीजकाचा मुद्दा लक्षात घेतला तर आपल्याला त्यामध्ये जे काही एक पावती दिसते ती पावती बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्या पावतीवरती अनेक मुद्दे विस्तृतपणे मांडलेले आहेत. काही मुद्दे शॉर्ट स्वरूपात मांडलेले आहेत. काही मुद्दे शॉर्ट स्वरूपात जे मांडलेले आहेत ते कोणते आहेत, विस्तृत स्वरूपात मांडलेले कोणते आहेत आणि याचे अर्थ काय काय आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथं आपल्याला वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस असा जो टायटल असलेला पार्ट दिसतो कर बीजकाचा, त्याच्यामध्ये काय दिले ते पहिल्यांदा लक्षात घ्या. सप्लायर असं म्हणलंय. तिथं जी पावती आहे त्या पावतीच्या डाव्या बाजूला सप्लायर असं म्हणलंय. A to Z स्वीट मार्ट. जे स्वीट मार्ट याचा अर्थ आपल्या लक्षात येईल एक मिठाईचं दुकान आहे की ज्याचं नाव आहे A to Z स्वीट मार्ट. म्हणजे बऱ्याचशा प्रकारच्या स्वीट मार्ट्स मिठाईची उत्पादनं तिथं होत आहेत. त्याचा पत्ताही आपल्याला दिलेला आहे. तो पत्ता आहे 143 शिवाजी रस्ता मुंबई. त्याच्यानंतर तिथला जो काही नंबर दिला आहे तो पुढचा बघा 400001. त्यानंतर महाराष्ट्र असं म्हणलं आहे. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्यातला आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर दिलेला आहे तो 10 अंकी मोबाईल नंबर आहे. तसाच ईमेलही दिलेला आहे. ईमेल आपल्याला वाचता येईल ईमेल a2z@gmail.com आणि इनव्हॉइस नंबर आहे GST/110 आणि त्याच्यानंतर पुढे म्हणलं आहे इनव्हॉइसची डेट आहे 31 जुलै 2017 आणि सगळ्यात वरच्या उजव्या बाजूला जो नंबर दिला आहे तो आहे GSTIN 27 ABCDE 1234H12YZS असा हा 15 अंकी GSTN दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या लक्षात काही पाठ्यपुस्तकातली जी माहिती मी आता वाचली त्याचे काहीचे थोडेसे संदर्भ पुस्तकात जसे दिले आहेत त्या आपण लक्षात घेऊया. हा जो कर बीजक आहे टॅक्स इनव्हॉइस आहे. याच्यामध्ये जे GSTN उजव्या कोपऱ्यात लिहिलेलं आहे GSTIN. GST याचा अर्थ आपण लक्षात घेतला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इन याचा अर्थ आयडेंटिफिकेशन नंबर, ओळख क्रमांक. आयडेंटिफिकेशन नंबर. हा जो आयडेंटिफिकेशन नंबर आहे हा व्यापाराचा ओळख क्रमांक आहे. समजा मी व्यापार आहे तर माझा हा ओळख क्रमांक असेल 27 ABCDE 1234H1ZS. हा 15 अंकी असतो. म्हणजे माझा हा व्यापार क्रमांक आहे, ओळख क्रमांक आहे, तो अन्य दुसऱ्या कोणाचा असणार नाही, तुमच्यापैकी कोणाचा असणार नाही किंवा अन्य कुठल्या व्यापाराचा असणार नाही. GST हा एका व्यापाऱ्याकरता दिलेला संपूर्ण भारतभरातला एकच नंबर असेल. त्यामुळे हा 15 अंकी आहे. त्याचबरोबर या व्यापारी ओळख क्रमांकाकरता दुसरा कोणताही व्यापारी रिलेटेड असणार नाही, संबंधित असणार नाही. मुद्दा लक्षात घ्या, हा जो 15 अंकी नंबर आहे हा 15 अंकी नंबर एकाच करता असणार आहे. त्याचप्रमाणे आपण आणखी काय लक्षात घ्यायचं आहे तर आपण पॅन हा शब्द केलेला आहे PAN पॅन परमनंट अकाउंट नंबर. अकाउंट शब्द थोडक्यात दिला आहे परमनंट अकाउंट नंबर की जो हा 10 अंकी असतो. हा जो 10 अंकी नंबर आहे हा 10 अंकी नंबर परमनंट अकाउंट नंबर म्हणणं आहे. तसा व्यापारी ओळख क्रमांक GST मध्ये दिला आहे तो 15 अंकी असतो आणि हा संपूर्ण भारतभर सगळ्यांसाठी म्हणजे जेवढे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकाला दिलेला असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचा व्यापारी क्रमांक ओळख क्रमांक हा वेगवेगळा असणार आहे. आता याच्यानंतर आपल्याला ही जे वरचे टायटल दिलेलं होतं मगाशी पावतीच्या वरचं टायटल त्याच्यामध्ये काय काय होतं ते मी तुम्हाला सांगितलं. दुकानाचे नाव असेल, दुकानाचा पत्ता असेल, त्याचबरोबर तारीख असेल, बीजकाचा क्रमांक असतो, मोबाईल नंबर असतो आणि ईमेल आयडी असतो. तर आपण त्या पाठ्यपुस्तकातल्या दिलेल्या पहिल्या वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइसमध्ये वरचा जो पूर्ण वरचा रकाना आहे आडवा रकाना तो जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल सप्लायर म्हणजे दुकानदार आहे. उजव्या कोपऱ्यात GSTN नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली दुकानाचं नाव, दुकानाचा पत्ता दिलेला आहे, मोबाईल नंबर आहे
त्याचबरोबर ईमेल आय डी आहे, इनव्हॉइस नंबर आहे, टॅक्स इनव्हॉइस नंबर म्हणजे इनव्हॉइस नंबर म्हणजे पावती क्रमांक आहे आणि त्याची दिनांकी आहे. तर ह्या सगळ्या डिटेल्स या पावतीच्या वरच्या बाजूला असणार आहेत. आता त्याच्यानंतर मात्र खाली आपल्याला परत वेगवेगळे उपरकाने दिसत आहेत की ज्याच्यामध्ये कॉलम्स केले, स्तंभ आहे, सिरियल नंबर दिसतोय, HSN कोड दिसतोय, HSN कोड. HSN कोड याचाही अर्थ मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो. HSN पाठ्यपुस्तकाचा आधार आपण घ्यायचा आहे. HSN या शब्दाचा अर्थ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. बीजकात HSN कोड हा शब्द देखील आहे. काय HSN कोड म्हणजे त्या वस्तूच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो. ते वस्तूचं वर्गीकरण म्हणजे काय? आता हे स्वीट मार्टचं दुकान आहे, त्याच्याकडे आपण ज्या वस्तू घेऊ त्या वस्तूंना एक विशिष्ट क्रमांक दिले आहे. स्वीट मार्टच्या दुकानात वेगळ्या वस्तू असतील म्हणजे इथं खाद्यपदार्थ मिळतील. आपण एखाद्या दुसऱ्या दुकानात गेलो, ज्वेलरीमध्ये वगैरे गेलो तर तिथे काय आपल्याला खाद्यपदार्थ मिळणार नाही, तिथं सगळे ज्वेलरीचे आयटम्स असतील, त्यामुळे त्यांचे नंबर्स वेगवेगळे असणार आहेत. त्याला HSN कोड असं आपण म्हणतो. आपण एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलो तर तिथले वेगवेगळे उत्पादन आहेत, त्यांना वेगवेगळे कोड असतील, त्यांचं वर्गीकरण केलेलं असतं. उदाहरणार्थ आपण खायची अन्नधान्य जर विचारात घेतली तर अन्नधान्य कोणकोणते येतात, डाळी म्हणलं तर डाळी कोणकोणते येतात, त्यांच्यासाठी विशिष्ट जे क्रमांक दिलेले असतात त्याला HSN कोड असं आपण म्हणणार आहे. तर हा HSN कोड आहे, हा जो HSN कोड आहे हा कोड आपण वस्तूसाठी घेतलेला आहे. फक्त एक पाठ्यपुस्तक मुद्दा आणखी एक जाता एक्सप्लेन करूया, तो म्हणजे कोणता? तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 82 वरती जो शेवटचा मुद्दा दिला आहे शेवटच्या ओळीमध्ये त्याचा थोडासा संदर्भ आपल्याला द्यायचा आहे. पॅन नंबर जसा 10 अंकी असतो तसं आपल्याला GSTN म्हणजे व्यापाराचा ओळख क्रमांक आहे तो आपण 15 अंकी घेतला आहे. त्याचं वर्णन आपल्या पुस्तकात केलं आहे ते लक्षात घ्या. उदाहरणार्थ म्हणजे 27 ABCDE 1 2 3 4 H1ZS याच्यामध्ये 10 अंकाक्षरी पॅन नंबर आहे. म्हणजे कुठून आहे तर ABCDE ही पहिली 5 अक्षर आहे, त्याच्यानंतर 1 2 3 4 आणि परत H आहे. हे जे परतचे 4 अंक आणि 1 अक्षर मिळून 10 जे झाले हे 10 अंकाक्षरी पॅन नंबर आहे. एका नोंदणीसाठी 1 अंक आहे, म्हणजे त्याचा नोंदणी 1 आहे म्हणून 1 अंक आहे. आणि Z हा सर्वांसाठी समान आहे, बाय डिफॉल्ट म्हणले तिथं तो सर्वांसाठी समान आहे. त्याच्या अगोदर पहिल्यांदा 27 लिहिलं आहे, त्या 27 हा अर्थ काय तर तो महाराष्ट्र राज्याचा 2 अंकी संकेतांक आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी 27 हा संकेतांक आहे. पुढे वर्णन आहे का आपल्याकडे 27 हा महाराष्ट्र राज्याचा संकेतांक स्टेट कोड आहे. 27 हा संकेतांक व्यापाराची नोंदणी महाराष्ट्र राज्यात झाली आहे हे स्पष्ट होते. आणि शेवटला जो आपल्याला Z दिला आहे तो Z आणि त्याचबरोबर 5 म्हणजे हे दिलं आहे. त्याच्यामध्ये Z साठी म्हणजे सर्वसामान्यांसाठी सर्वांसाठी समान म्हणजे बाय डिफॉल्ट आणि 5 याचा अर्थ आहे चेक सम डिजिट. म्हणजेच चेक सम डिजिटचा अर्थ काय दिला आहे GSTच्या वेबसाईटवर जर आपण हा GSTN टाकला तर हा नंबर वैध आहे म्हणजे चालू आहे किंवा वापरातील आहे का काही खोटं आहे हे समजू शकतो. वैध या शब्दाचा अर्थ खरा किंवा चालू असतो नंबर आणि अवैध याचा अर्थ खोटा, व्हॅलिड आणि इनव्हॅलिड असे शब्द आपण तिथे वापरतो किंवा करेक्ट आणि रॉंग असे आपल्याला म्हणता येईल. तर आपल्याला ह्या व्यापाराच्या GSTN करता ओळख क्रमांक करता जे डिटेल्स होते ते मी तुम्हाला परत एक्सप्लेन केले. बीजकामधला जो आपण HSN कोड पाहतोय पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर आहे, त्याच्यानंतर HSN कोड आहे आणि परत नेम ऑफ प्रॉडक्ट आहे. तर HSN कोडचं जे वर्णन तुम्हाला केलं होतं विशिष्ट प्रकारच्या ज्या वस्तू एका गटात येतात त्या वस्तूंच्या गटाला जो कोड नंबर दिला असतो तो HSN कोड असतो. त्याचं HSNचं लॉंग फॉर्म कसा घेतला बघा, हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर म्हणून HSN म्हटलेलं आहे. कर बीजकामध्ये आपल्याला जे वेगवेगळे डिटेल्स आले त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं. आता HSN कोड नंतर जो पुढचा कॉलम आलेला आहे स्तंभ आहे त्याच्यामध्ये दर असं म्हटलेलं आहे. म्हणजे उत्पादनाचं नाव लिहिलं आपण तर त्या नावापुढे त्याचा दर येतो. उदाहरणार्थ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पहिला सिरियल नंबर 1 आहे, HSN कोड आहे तो 210-690 आहे. त्या कोडमध्ये कुठली वस्तू आपण घेतलेली आहे तर पेढे घेतलेली आहे. आता पेढे म्हणलं तुमच्या लक्षात येईल आपण आपल्याकडे म्हणतो सातारी पेढे, कंदी पेढे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे पेढे असतात, खवा पेढे असतील, अनेक प्रकारचे पेढे, पण ते सगळे पेढे ह्या कोड खाली येतील आणि मग त्यांचे दर मात्र भिन्न असतील. आता त्या इथल्या दिलेल्या पेढ्याचा दर कसा आहे, प्रति किलो किती आहे 400 ग्रॅम, प्रति किलो 400 रुपये. किलो कितीचा असतो 1000 ग्रॅमचा, म्हणजे 1000 ग्रॅमला आपल्याला 400 रुपये इतका त्याचा दर आहे. आपण ही खरेदी त्यात घेतलेली आहे दाखवलेली आहे ती किती आहे खरेदी क्वांटिटी मात्रा किती आहे खरेदी 500 ग्रॅम म्हणजे 1 किलोपेक्षा कमी, 1000 ग्रॅमच्या ऐवजी 500 ग्रॅम म्हणजे निम्मी झाली. म्हणूनच आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट
म्हणजे 400 रुपये किलो असणारे पेढे आपण अर्धा किलो खरेदी केली तर दर आपल्याला अर्धा किलोचा द्यावा लागणार आणि अर्धा किलोचा दर 400 प्रमाणे किती होईल 200 होईल. आणि त्यामुळं आपल्याला जे GST भरायचं आहे, जो GST आपल्याला द्यायचा आहे तो टॅक्सेबल अमाऊंटवरती द्यायचा आहे. म्हणजे कोणत्या रकमेवर द्यायचं आहे, त्या पेढ्याच्या संपूर्ण दरावरती द्यायचं नाही. आपण ज्या रकमेची वस्तू खरेदी केली म्हणजे जेवढे पेढे खरेदी केलेली रक्कम आहे त्याच्यावरती द्यायचं आहे. 200 रुपयाचे पेढे खरेदी केले म्हणून 200 रुपयेवरतीच आपल्याला काय करायचं आहे, GST भरायचा आहे. आता तो GST भरत असताना त्याचे परत दोन भाग केले, एक CGST आहे आणि दुसरा SGST आहे. CGSTचा अर्थ होईल सेंट्रल म्हणजे केंद्राचा देयक आणि SGSTचा अर्थ होईल राज्याचा देयक स्टेट CGST. आता त्यामुळे तिथले जे रेट आहेत ते दोन्हीचे रेट जर आपण बघितले, अर्थात दर बघितले तर दोन्हीचे दर एक समान दिसतात आपल्याला 2.5% किंवा 2.5% आणि त्याची जी रक्कम आलेली आहे ती प्रत्येकी 5 रुपये आलेली आहे. आणि त्यामुळं हे दोन GSTचे धरून प्रत्येकी 5 आणि 5 10 रुपये होते. ते 10 रुपये आणि मूळ आपल्याला अर्धा किलोची रक्कम झालेली आपली 200 रुपये असे मिळून ग्राहक म्हणजे स्वतः आपणाला ते पेढे 210 रुपये देऊन खरेदी करावे लागतील आणि म्हणून टोटल पुढे घेतलेले आहे ते 210 घेतले. आता याच्याकरता मी तुम्हाला थोडक्यात याचं जे वर्णन आहे ते सांगितलंय. आपण इथं थोडंसं डिटेलमध्ये बघूया. या बीजकात वस्तू आणि सेवा कराची आकारणी कशी केलेली आहे ते आपण लक्षात घेऊया. यामध्ये बीजकात पेढ्याचा भाव 400 रुपये प्रति किलो आहे. अर्धा किलोग्राम पेढे घेतले म्हणून त्याची किंमत 400/2 अर्धा घेतली, निम्म केलं आपण म्हणून 400/2 400 निम्म किती आले आपल्याकडे 200 रुपये. आता आपल्याकडे 200 रुपयाची वस्तू आहे त्याच्यावरती आपण 2.5% दरानं CGST आणि 2.5% दरानं SGST देणार आहोत. आता टक्केवारीचा भाग आपल्याला माहित आहे. आपण आता इथे घेतलं बघा 2.5% दराने किती रक्कम आहे आपल्याकडे 200 रुपये रक्कम आहे. 2.5% म्हणून 2.5/100 घेतले. त्यातल्या 2 शून्य यातल्या 2 शून्य निघून जातील. छेदाचा एक म्हणजे काही प्रश्न नाही, भागाकार किंवा त्याच्यामुळे कुठली संख्या कमी होणार नाही. 2 गुणिले 2.5 2 गुणिले 2.5 म्हणजे 2.5 ची दुप्पट 5 रुपये. म्हणजे आपल्याला केंद्राचा कर 5 रुपये भरावा लागतो. जेवढा कर केंद्राचा असतो तेवढाच कर राज्यात असतो. फक्त दुसऱ्या चौकटीत आपल्याला काय दिले तसेच राज्याचा कर 2.5% असणार आहे म्हणून इथं 2.5% घ्यायचं. करामध्ये टक्केचं जे चिन्ह आहे ते आवश्यक आहे आणि पुढे जी रक्कम येते त्या रकमेला मात्र टक्केचं चिन्ह करायचं नाही, कारण ती रक्कम आहे म्हणजे ते पैसे आहेत म्हणजे ते मूल्य आहे. त्याच्यामध्ये रुपये असेल जे युनिट आहे ते आपल्याकडे इथं भारतभर आपण रुपया हे युनिट वापरतो आणि त्याच्या पुढे जर डॉटमध्ये येत असतील तर पैसे घेतो दशांश चिन्हामध्ये. तर रुपये पैसे अशा अर्थानं आपलं हे युनिट येईल. पुढचं दराचं युनिट मात्र काय घ्यायचं आहे टक्के घ्यायचं आहे. तर पेढ्यावर केंद्राचा कर 2.5% दराने 200 रुपयाचे पेढे घेतले पण 200 गुणिले 2.5/100 घेतलं तर 5 रुपये. त्याच पद्धतीनं राज्याचा कर सुद्धा 2.5% दराने 5 रुपये त्यांनी दिले जात आहे. यावरून पेढ्यावरील वस्तू व सेवा कराचा दर राज्य पहिल्यांदा घेत आपण केंद्र घ्यायचं परत राज्य घ्यायचं. त्या दोन्हीचा दर समानच असतो. हा 2.5% दर आहे. प्रत्येकी 5-5 रुपये आले म्हणून ते 10 रुपये झाले. आणि मग ग्राहकाला किंवा आपण त्या वस्तूचा विचार घेतला आहे पेढ्याचा अर्धा किलो पेढ्याला आपल्याला मूळ रक्कम 200 रुपये त्यावर द्यावा लागणारा GSTचा कर 10 रुपये केंद्रात आणि राज्याचा मिळून आणि म्हणून पेढ्यासाठी एकूण रक्कम आपल्याला द्यावी लागलेली आहे 210 रुपये. तर आपल्या शेवटच्या रकमेमध्ये पेढ्याकरता आलेली रक्कम 210 रुपये आलेली आहे. याचं तुम्हाला स्पष्टीकरण कळलं असेल असं मी समजतो. याच्यानंतर दुसरं उत्पादन घेतलेलं बघा सिरियल नंबर 2 मध्ये उत्पादन आहे. रजिस्ट्रेशन कोड दिला आहे 210 691 म्हणजे 690 नंतर 691 आहे. क्रम दिसतो आपल्याला 690 691 पण खाली जर विचार घेतला तिसरा तर क्रम तसा नाही. त्यामुळे HSN कोड हा क्रमानच येईल असं काही नाही. वस्तू कुठली असेल त्यानुसार तो येणार आहे. पण सिरियल नंबर मात्र 1 2 3 4 5 एवढ्या वस्तू तुम्ही खरेदी करत जात थोडं वाढत जाणार आहे. दुसऱ्यांदा आपण काय खरेदी केले स्वीट मार्टच्या दुकानातून चॉकलेट्स खरेदी केले. त्याचा दर आहे 80. आता इथं आपण जी क्वांटिटी आहे ती 1 बार घेतली आहे. इथली क्वांटिटी किलोग्राममध्ये नाही आहे, ती क्वांटिटी बार म्हणजे याचा अर्थ आपण लक्षात घेऊ की एक स्ट्रीप असते चॉकलेटची. ती स्ट्रीप काय वजन त्याच्यावर असेल ते फिक्स असेल पण तो जो बार आहे त्या एका बारची किंमत 80 रुपये आपल्याला इथं दिलेली आहे. त्यामुळे एक चॉकलेटची स्ट्रीपची किंमत आपण 80 रुपये पकडली आहे.
टॅक्सेबल अमाऊंट आपण खरेदी एक केलेली आहे म्हणून टॅक्सेबल अमाऊंट एकसाठी चाललेली आहे 80 आलेली आहे. आणि आता इथं जो जीएसटी आहे तो जीएसटी कसा आहे बघा. मग असा जीएसटी केला तर 2.5% होता. आताचा जीएसटी मात्र त्यांनी दिलेला आहे तो दिलेला आहे 14%. तर आता 80 चे 14% काढायचे आहे. 80 गुणिले 14/100. मी एक्सप्लेन करतोय तुम्ही लक्ष द्या. 80 गुणिले 14/100 यातलं एक शून्य काढलं यातलं एक शून्य काढलं म्हणजे उरले किती. इथं 14 इथं 8 इथं 10. 14 गुणिले 8/10. 10 भागणं सोपं असतं म्हणून आपण 10 करू. 14 किती मिळतील आपल्याला. 8 चौक 32. 3 हातचे आले 8 एके 8 आणि 3 11. 112/10 आपण एक दशांश चिन्ह दिलं तर 11.2. 2 म्हणजे आपण पैशात विचार करणार असतो म्हणून 20 घे. तर 11.20. तर 11.20 आपल्याला आले नाही बघा. मला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यांनी ह्या कॅल्क्युलेशन्स कमीत कमी केले. अर्थात आपल्याला ते येणं अपेक्षित आहे किंवा येत आहे हे समजून घेतलेलं आहे पुस्तकामध्ये. त्यामुळे 11.20 हे कोणाकरता आलं. हे एकदा CGST म्हणून येणार आहे तसेच एकदा काय म्हणून येणार आहे SGST म्हणून सुद्धा येणार आहे. म्हणजे 11.20 हे जे काही आपलं उत्तर आलेलं आहे हे 11.20 जे उत्तर आहे ते तुम्हाला म्हणलं तसं CGST सुद्धा तेवढाच येईल बरोबर. SGST सुद्धा तेवढाच येईल आणि मग आपली एकूण 11.20 अधिक 11.20 आपल्या पहिल्या लक्षात येईल 20 आणि 20 40 पैसे होतील. 11 आणि 11 22 होतील. म्हणजे 11 रुपये 11 रुपये 22 रुपये झाले. 0.20 म्हणजे 40 पैसे झाले. त्या दोघांची तर आपण बेरीज केली CGST आणि SGST. त्यामुळे ही 22.40 बेरीज झाली. ही 22.40 बेरीज अधिक मूळची किंमत आपल्याला चॉकलेटची आहे 80 रुपये. आणि ही बेरीज केली तर 0.40 आहे कसे राहतील 202 8 9 10 102 रुपये 40 पैसे ते आपल्याला त्या चॉकलेट करता द्यावे लागतील. तर चॉकलेटचं आपल्याला काय का बघा 102.40 हे आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेलं 102.40 चॉकलेट. मी तुम्हाला चॉकलेट सांगितलं उदाहरण. चॉकलेटमध्ये विविध प्रकार आहेत पण त्यांचा कोड नंबर एक असेल. डेअरी मिल्क असेल किंवा वेगवेगळे चॉकलेटची जी वेगळी नावं तुम्हाला माहिती आहेत त्यानुसार त्यांचे वेगवेगळे असतील. नेस्ले असतील डेअरी मिल्क असेल अन्य प्रकारचे उत्पादनं आपण पाहतो वेगवेगळी. तर हे चॉकलेटसाठीचं आपलं इथं आलेलं तर विजेत्यातलं एकूण मूल्य होईल सरासरीचं 102.40. त्याच्यानंतर आहे पुढचं आईस्क्रीमचं आहे 3 नंबरला. 4 नंबरला ब्रेडचं आहे आणि 5 नंबरला लोणी आहे. आईस्क्रीम करता HSN कोड आहे 2105. ब्रेड करता आहे 1905 आणि लोणे करता आहे 210-690. तर हे जे कोड आहेत हे कोड कसे असतात हे आपल्या लक्षात आलं आहे. त्याचबरोबर त्यांचे दर कसे आहेत ते लक्षात येईल. आईस्क्रीमचा दर 200 रुपये प्रति किलोग्राम आहे का प्रति पॅक आहे बघा. तर तो प्रति पॅक आहे. पॅक याचा मी तुम्हाला सांगितलं त्याचं वजन इथं नसतं पण पॅक असतं. तो पॅक काही वजनाचा असतो निश्चित वजनाचा. जसं त्याचं वजन वाढत जाईल तसं त्याचा दर वाढत जातो. वजन कमी कमी होत असेल तर वजनानुसार त्याचे दर सुद्धा कमी होत जाते. ब्रेड करता येईल तसंच आहे. एका पॅकचा दर 35 रुपये आहे आणि लोण्याचा मात्र दर किलोग्राममध्ये आहे 500 रुपये प्रति किलोग्राममध्ये आहे आणि 250 ग्रॅम घेतले म्हणजे 1/4 घेतलेला आहे म्हणजे पाव किलो लोणी घेतलेला आहे. त्यामुळे त्याचे पुढचे दर येतील. टॅक्सेबल अमाऊंटचे दर प्रत्येक वस्तूवर वेगवेगळे येतील. त्यांचे CGST आणि SGSTचे जे दर आहेत ते सुद्धा आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्या दरानुसार आपण त्या वस्तू खरेदी करतो. तर ब्रेड करता GSTचा दर 0% आहे. ब्रेड याच्याकरता GSTचा दर 0% आहे. राज्याला आणि केंद्राला म्हणजे ते उत्पन्न ज्या किमतीला तयार झालं आहे त्याच किमतीला ते विकलं जातं. त्याच्यावरती कर आकारणी होणार नाही. आणि मग आईस्क्रीमचा दर आहे तो 18% आहे आणि त्याचबरोबर लोण्याचा दर आहे तो 7.5% आहे. टक्केवारी कशी काढायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे. टॅक्सेबल अमाऊंटवरून टक्केवारी काढता येते आणि ती टॅक्सेबल अमाऊंट टक्केवारी धरली तर टॅक्स आणि मूळची रक्कम याचं मिळून जी रक्कम होते त्या रकमेचा आपल्याला काय करावं लागतो भुगतान किंवा तेवढे पैसे आपल्याला संबंधितांना द्यावे लागतात आणि ती वस्तू आपल्याला घेता येते. तर अशा पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणाचा आपण चांगल्याने विचार करा. पुढचे 2 मुद्दे जे आहेत ते मी तुमच्याकरताच ठेवले आहेत. तुम्ही ते सोडवून पाहू शकता म्हणून मी ते साधारणपणे सोडवलेले नाही. तुम्ही ते सोडून बघा त्याचा दर कसा येतो आणि त्या चौकटी रिकाम्या चौकटी कशा भरता येतील ते बघा. त्यामुळं आपल्याला यातला फक्त शेवटचा मुद्दा मी एक्सप्लेन करतो तो कोणता तर ब्रेडवर कराचा दर 0% आहे. तसेच प्रत्येक वस्तूवर केंद्र राज्याचा दर समान आहे. तर हे आपल्या लक्षात घ्या. केंद्र आणि राज्याचा दर समान असतो हे लक्षात घ्या. आणि काही वस्तूवरती दर 0% असतात. आता याप्रमाणे वस्तूंचे करांचे दर वेगवेगळे आहेत.
जसे 0%, 5%, 12%, 18%, 28%, 18 झालं तर 36% होतो. तर याप्रमाणे वेगवेगळे दर जे आहेत ते वेगवेगळे दर कसे असतात हे आपल्याला पुढच्या घटकामध्ये लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पुढच्या पाठामध्ये आपण ते लक्षात घेऊ. कोणत्या वस्तूंच्या गटासाठी कोणते दर आहेत, कोणते दर वेगवेगळे का होतात याचा अर्थ आपण साकल्याने विचार करणार आहोत. तर आता फक्त आपण या कर विजेतामध्ये टॅक्स इनव्हॉइस हा मुद्दा बघितला आहे. कर विजेतामध्ये टॅक्स इनव्हॉइस म्हणजे कोणतं, तर वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस. पुढच्या तासाला आपण सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस कसा असतो तो बघणार आहोत. तर इथपर्यंतची जी माहिती आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात घ्या आणि पुढच्या पाठामध्ये आपण या पुढील माहिती पाहू. धन्यवाद.